तर 27 मे 2025 मी मिशन इम्पॉसिबल हा चित्रपट पाहिला होता. द फायनल रिकॉग्निंग, टॉम क्रूज यांचा चित्रपट. तर रस्त्याने फिरताना सिटीमध्ये खूप असे बॅनर झळकले होते की एक हाईप निर्माण करण्यात आली होती. ती शेवटी कशी एक फ्रँचायझी आहे. टॉम क्रूजचे चित्रपट सहसा चालतातच असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. आणि चित्रपट पाहताना एवढं काय चाललंय म्हणजे ती स्टोरी काय समजून मला तरी काय आले नाही, त्यामुळे मी तुम्हाला काय एक्सप्लेन करणार. बाकी चित्रपट पाहताना झोपच येत होती म्हणजे. तरी बघूयात काय मला भेटतं इथं इंटरनेटवरती की बाबा काय स्टोरी होती. कारण की मी आज 13 सप्टेंबर आहे, तर मग बघून फार मी मे महिन्यात बघितला होता. म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट कितवा महिना चालू आहे? चौथा. काय तुम्हाला सांगणार कसा रिव्ह्यू समीक्षित करणार मी. इंटरनेट पण नीट चालत नाही तर फास्ट, त्यामुळं थोडा अडथळा येतोय. तर रेडमी नोट 8 मधून समीक्षा चित्रित करणं चालू आहे. याचा डिस्प्ले 3-4 वेळा गेलाय, त्याच्यामुळं मी काय केलंय बॅक कॅमेऱ्याने चित्रित करतोय. आता सेटअप लावून मी इथं बसलोय, त्याच्यामुळे असं थोडा वाकून बसलोय. कारण की मला कळत नाही मी नेमका कसा त्याच्यामध्ये दिसला जातोय. खूप असा संघर्ष करावा लागतोय. थोडाफार पैसा इन्व्हेस्ट केला असता तर अशी वेळ नसते. काही स्टँड कितलं भेटून गेली 2014 पासून मी रिव्ह्यू समीक्षित करतोय. आणि एक स्टँड जरी स्टँड घेतला असतं तरी काय झालं असतं रे. तसं काय ना, थोडी जरा लाज वाटते घरासमोर असताना नाही का, घरच्या समोर थोडे रिव्ह्यू चित्रित करायला. त्यामुळे बाकी काय त्यांनी सेटअप लावून दिला असं समजा. असं बाकी आउटडोअरला खूप मजा येते समजा नाही का. कोणा तरी दारा लावायचा मोबाईल, आपण काय असेल ते थोडी बडबड करायची. म्हणजे कसं चेहरा तर पूर्ण काय असेल ते आपलं शरीर येतं. तर हे अजून लोडच खाते. तर काय विषय या मराठीत बघूयाच आपण. ते एकदम बेस्ट अनुभव तुम्हाला देतो, काही विषय नाही. एंटरटेनमेंट पाहिजे असतं लोकांना, ते भेटत नाही. मान्य आहे मला, टाकायची म्हणून टाकतोय व्हिडिओ. आता माझ्या हातात जो मोबाईल आहे तो मोटो E13 आहे. आता मी इतका हळू बोलतो ना की. तर जून 2025 मध्ये द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार चित्रपटात केलेल्या धाडसी स्टंटसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे टॉम क्रूजची. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य संपादक. तर आपल्याला चित्रपटाची माहिती पाहिजे होती. तर द फायनल रेकनिंग हे शीर्षक या फ्रँचायझीचा शेवट असल्याचे सूचित करीत असले तरी हा चित्रपट स्वतःच्या या गाथेतील शेवटचा असेल अशी अपेक्षा नाही. शेवटी कसं आहे, शेवट म्हणत जेवढं खपातील तेवढं खपवलं जाणारच आहे. तर बाकी तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की प्रतिक्रिया करा. आणि अशाच नवीन जुन्या समीक्षांसाठी आपलं निखिल मोरे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.